श्री स्वामी समर्थ. 6 जून या दिवशी दर्श अमावस्या शुक्रवारी आलेली आहे. तर या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, म्हणजे आपल्याला आपल्या घरासाठी, आपल्या घराच्या प्रगतीसाठी, सुख समृद्धीसाठी, आपल्याला आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला एक उपाय करायचा आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर गुरुवारी अमावस्या प्रारंभ हा रात्री 4:47 सुरू होतो आणि शुक्रवारी रात्री 4:26 समाप्त होणार आहे. तसेच अमावस्या तिथी ही पितरांना देखील समर्पित मानली जाते, कारण पितृदेव हे साक्षात श्री हरी भगवान विष्णू आहेत. तसेच ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्याचे खूप सारे महत्त्व आहे. याचे आपल्याला लाभ देखील होतात. ते जर शक्य नसेल तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे. तर तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन केलेले स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. सोबतच या दिवशी श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करायची आहे. तर बघा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे, तर हा उपाय सूर्यास्ताच्या समयी जेव्हा सूर्य मावळू लागतो त्यावेळी आपण एक छोटा उपाय नक्की करायचा आहे. या उपायाने आपल्या घरातील निर्धनता, गरिबी निघून जाईल. आपल्या घरात जर पैसा येत नाहीये किंवा आपल्या घरात लक्ष्मी स्थिर होत नाहीये, तर आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम टिकून राहण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी हा उपाय खूप असा प्रभावी आहे आणि खूप असा चमत्कारी आहे. याचा तुम्हाला नक्कीच अनुभव हा येईल. हिंदू धर्मात तुळशी मातेला फार मोठे स्थान आहे. आपण तुळशीला देवता मानतो. एवढेच नाही तर ज्या घरात तुळस असते त्या घरावर कोणतेही संकट येत नाहीत आणि जरी ती आली तर त्या संकटातून माता तुळस आपल्याला सहज बाहेर काढते. म्हणून आपण तुळशी मातेची नित्यनेमाने पूजा नक्की करावी. विशेष तिथीला आपण तुळशी मातेची विधिवत पूजा देखील आपण करायची आहे. तुळस हे प्रत्यक्ष लक्ष्मीचंच रूप मानलं आहे. आपण दर्श अमावस्येला सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर आपण एक तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा नक्की लावायचा आहे आणि तुळशी माते समोर हात जोडून आपण या मंत्राचा जप आपल्याला जास्तीत जास्त वेळा करायचा आहे. मंत्राचा जप करण्यापूर्वी आपण अखंड 2 इलायची घ्यायची आहेत. या दोन्ही विलायची या साबूत असाव्यात, म्हणजेच न तुटलेल्या फुटलेल्या. विलायची ही हिरव्या रंगाचीच घ्यायची आहे. अशा आपल्याला 2 अखंड विलायची घ्यायची आहेत आणि त्या आपण आपल्या उजव्या हातात धरून आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती आपण माता तुळशी समोर बोलायचं आहे. जसं की तुम्हाला तुमच्या पतीची प्रगती होण्यासाठी काही तुमची मनोकामना असेल, किंवा तुमच्या मुलांना जॉब लागण्यासाठी, किंवा तुमची मुलं परीक्षेमध्ये उत्तीर्ण यश त्यांना प्राप्त होण्यासाठी तुमची जी काही मनात इच्छा आहे ती संपूर्ण तुम्हाला तुळशी मातेसमोर मनापासून बोलायची आहे. माता तुळशी समोर आपण तेलाचा किंवा तुपाचा दिवा अगोदर लावून घ्यायचा आहे. त्याच्यासोबतच आपण आपल्या उजव्या हातात 2 विलायची धरून आपण आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवायची आहे आणि त्यानंतरच आपण या 2 विलायच्या आहेत त्या तुळशीच्या मातीत आपण गाडून टाकायच्या आहेत. परंतु बघा, अमावस्या एकादशीला आपण तुळशी मातेला स्पर्श करत नाही किंवा तिला आपण जल देखील अर्पण करत नाही. परंतु आपण जे काही उपाय करत असतो, जसं की दिवा लावायचा असेल तर तो दिवा आपण बाजूला लावायचा आहे, म्हणजे तुळशी मातेच्या वृंदावनाच्या थोडंसं बाजूला आपण दिवा लावायचा आहे. आणि ह्या ज्या वेलच्या आहेत तर त्या आपण तुळशी मातेच्या वृंदावनाच्या म्हणजे एका साईडला आपण त्या पुरायच्या आहेत. तुळशी मातेला टच न करता त्या 2 वेलच्या आपण मातीमध्ये गाडून टाकायच्या आहेत आणि मग त्यानंतर आपण ह्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा आहे. मंत्र आहे ओम ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः. या मंत्राचा केवळ आपल्याला जप करायचा. मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम ह्रीं ह्रीं श्री लक्ष्मी वासुदेवाय नमः. या मंत्राचा आपल्याला केवळ लक्ष्मी मातेलाच नाही तर वासुदेव म्हणजे नारायण विष्णूंना देखील प्रसन्न करतो. इतका प्रभावीशाली हा मंत्र आहे.
त्यामुळे आपल्या इच्छा देखील लवकरात लवकर पूर्ण होत असतात। कारण तुळशीला विष्णुप्रिय असे म्हटले जाते, म्हणून आपण ह्या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करायचा आहे। म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 108 वेळा जप करू शकता किंवा 21 वेळा किंवा 11 वेळा, जसं तुमची इच्छाशक्तीनुसार तुम्ही ह्या मंत्राचा जेवढा जप कराल तेवढा तुम्हाला त्याचा लाभ हा जास्तीत जास्त पटीने मिळून जाईल। त्याच्यानंतर तुम्हाला तुळशी मातेसमोर तुम्हाला 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत। जर तुम्हाला जागा अवेलेबल नसेल प्रदक्षिणा घालण्यासाठी तर मग तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहेत आणि प्रदक्षिणा घालायच्या आहेत। आणि जेव्हा आपली जी काही इच्छा पूर्ण होईल, घरात जेव्हा लक्ष्मी स्थायी वास निर्माण होईल, त्यावेळी आपण ह्या पुरलेल्या विलायच्या आहेत त्या तिथून काढून आपण त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहेत। तर तुमची जी इच्छा आहे तर ती तुमची इच्छा 10 दिवसात देखील पूर्ण होईल किंवा 15 दिवसात किंवा 21 दिवसात तुमची इच्छा ही त्वरित पूर्ण होईल। कारण तुळशी मातेसमोर जी आपण इच्छा म्हटलेला आहोत, जो मंत्र आपण म्हटलेला आहोत, तर तो मंत्र खूप पॉवरफुल आहे आणि त्यामुळे तुमची इच्छा मनोकामना आहेत त्या संपूर्ण पूर्ण होतील। आणि याच्यानंतर आपण तुळशी मातेच्या मातीमध्ये ज्या वेलच्या काढलेल्या आहेत तर त्या आपण काढायच्या आहेत आणि पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहेत। त्यापूर्वी तुळशी मातेच्या वृंदावनामध्ये जी माती असते ती आपण आपल्या कपाळी लावायची आहे। घरातील सर्व सदस्यांच्या कपाळी ती माती लावायची आहे। समजा तुमच्याकडे वाहतं पाणी नसेल तर कोणत्याही पाण्यात आपण ते विसर्जित करू शकता। आपण हा उपाय करत आहोत, परंतु कोणतेही उपाय हे तेव्हाच सफल होतात जेव्हा त्याला परिश्रमाची साथ असते। आपण कष्ट करत राहा, त्या कष्टांचे फळ आपल्याला नक्कीच प्राप्त होत असते। कारण आपण हे जे काही उपाय करत असतो, परंतु हे उपाय आपण का करतो? कारण आपण जे कष्ट करतो, मेहनत करतो, त्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे उपाय करत असतो। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।